हॅलो अँड वेलकम. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत की नेमकं किती लागू शकते आणि काय. हा टेंटेटिव्ह कट ऑफ आहे, म्हणजे एक आपला अंदाज आहे, रफ अंदाज म्हणू शकतो आपण ग्रुप बी एक्झामसाठी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर, कारण मी खूप सारे कमेंट तुमच्या वाचून राहिलो मागं, कास्ट वाईज तुम्ही मार्क टाकत आहे आणि विचारत आहे. त्यामुळे कसं आहे, पहिली गोष्ट क्लिअर करतो, बोल्ड डिस्क्लेमर देऊन इथं की नो वन नोज एनिथिंग, वी कॅन ओनली प्रेडिक्ट अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. म्हणजे कोणाला काहीही माहीत नाही इथं, बी फ्रँक. आणि फक्त आपण प्रेडिक्ट करू शकतो आणि त्या हिशोबानं आपण ॲक्ट करू शकतो. राहिली दुसरी गोष्ट, हे जे कट ऑफ्स तुम्ही बघणार आहेत पुढे, हे फक्त स्पेक्युलेटिव्ह आहे. म्हणजे हा एक फक्त आपला अंदाज आहे, कारण कोणी एक्झॅक्टली एवढं प्रेडिक्ट करू शकत नाही. तिसरी गोष्ट आहे सर्वात महत्त्वपूर्ण, कारण हा तुमचा गोल्डन पिरियड आहे सध्या. जर हा मिस झाला म्हणजेच तुमची कुठं ना कुठं मेन्सची प्रिपरेशन कॉम्प्रोमाइज होऊ शकते. इन एनिवे जर ग्रुप बी तुम्ही प्रिपेअर करत आहात तर बेटर वे आताच आहे की मेन्स प्रिपेअर करून घ्या. म्हणून हे फक्त तुमची जे मेन्सची प्रिपरेशन आहे ते स्ट्रीमलाईन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. ओके. आणि चौथी गोष्ट अशी आहे की आता बघा, तुम्ही मार्केटमध्ये सर्व व्हिडिओज तुम्ही चेक करत असाल, बघत असाल की सर्वजण सेफ खेळण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी कमेंटमध्ये काही बोलून देईल किंवा काय. आपण साधे माणसं आहोत, चुका होत असतात, ठीक आहे. मात्र कोणाला ना कोणाला रिस्क घ्यावी लागेल. तर मी आज तुमच्यासाठी ती रिस्क घेतो आणि लेट सी आपण कसं अनफोल्ड होते, काय होते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण फंडामेंटली एक एक पॉईंट बारकाईने डिस्कस करू. व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. एकूण आहे 552 पोस्ट आपल्यासाठी. पी एस आयच्या 310 आहे, एस टी आयच्या 236 आणि एस ओच्या 6. आता हे मागणी पत्र जेव्हा प्राप्त होते त्यानुसार 552 पोस्ट आहे. मात्र आपल्याला नेहमी एमपीएससीचं माहिती आहे, जागा वाढ होऊ शकतात. 300 ही जागा वाढू शकतात, 200 ही वाढू शकतात किंवा 500 ही वाढू शकतात. ओके. तर या हिशोबानं जर आपण विचार केला, म्हणजेच मेन्ससाठी 8,832 ते 12,000च्या दरम्यान कॅन्डिडेट बसू शकतात. आता हे कसे काढले, जेवढे आपले पोस्ट आहे 552 गुणिला 16 पट मी कॅन्डिडेट घेतले, त्या हिशोबानं आपण हा एक मेन्ससाठी ग्रुप घेतला की एवढे लोक मेन्स लिहू शकतात. ठीक आहे. आता मागचे कट ऑफचा ॲनालिसिस करून, मागचा कट ऑफ आपला कंबाईन ग्रुप बीचा होता 51.50 आय थिंक. ठीक आहे. तर या कट ऑफला मी एक आदर्श मानून यावेळच्या कट ऑफचा मीन ठेवला आहे की हे तुम्ही एक आधारशिला ठेवू शकतात. कोणत्याही कास्टचे असाल तर तुम्ही याला बेसिक ठेवा 47.50. याच्या अवतीभोवती जर तुमचा स्कोर असेल +5 -5 तर तुम्ही बिंदास मेन्सची प्रिपरेशन करा. हे कोणासाठी आहे, जनरल सर्वांसाठी. ओके. आपण पुढे बघणारच आहोत नेमकं काय आहे, मात्र हे आधारशिला ठेवा 47.50. आता हे कसं काढलं, तुम्ही जर मागचं जर ॲनालिसिस केलं तुम्ही मागच्या आयोगाच्या कट ऑफचं, तर 3 ते 4 मार्काचा फरक असतो. त्या हिशोबानं मी हा आकडा 47.50 घेतलेला आहे. आता मेनचा जर कट ऑफ बघायचं झालं, ओपनचा कट ऑफ लागू शकतो 47.50. तुम्ही मे बी व्हेरी करू शकता कमेंटमध्ये, मात्र तुम्ही मार्क टाकून विचारत आहे म्हणून सांगतो. एस सीचा 44.50, एस टीचा 42, एस बी सीचा 46, ओबीसीचा 47, ईडब्ल्यू एसचा 43.50, एस बी सीचा 45 आणि एन टी 46. कशासाठी, मेन्ससाठी. आता तुम्ही जर एवढे मार्क घेतले असतील किंवा याच्या आजूबाजूला 1-2 मार्क जरी असेल तर तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला लागून जा. क्लिअर कट. आता हे ब्रह्मवाक्य आहे का मी सांगितलेलं की एवढंच लागल किंवा काय. मी काही तज्ज्ञ नाही आणि मी स्वतःला तज्ज्ञ म्हणूनही घेत नाही, मात्र एक जनरल ऑब्झर्वर म्हणून मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता जर वुमेनचा विचार आपण जर केला तर वुमेनचा ओपनचा 44.50 लागू शकतो. आता हे कसं, जो मेनचा कट ऑफ आहे त्याच्या 3 ते 4 मार्काच्या फरकाने हे सर्व कट ऑफ्स आहे. तुम्ही स्वतः वेबसाईटवर जाऊ शकता, स्वतः तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर जा, व्हिडिओ बघितल्यापेक्षा ॲनालिसिस करा ट्रेंडचा, आणि यावेळचा पेपरचा पॅटर्न बघा, खूप सारा वेगळा होता आणि विशेष म्हणजे कन्सेप्च्युअल असल्यामुळे काही कट ऑफ्स कमी होतीलच ऑब्विसली. ठीक आहे.
SCचं 43, STचं 41, SBCचं 44, OBCचं 45, EWS 42 आणि SBC 42 आणि NT 43. आता हे कट ऑफ्स मी सांगितले आहे, हे टेंटेटिव्ह आहे, म्हणजेच हा आपला प्युअर अंदाज आहे. मी आताही सांगतो, मी जज करत नाही. ओके. आता यामध्ये तुम्ही म्हणाल सर दिव्यांगाचा कट ऑफ, त्याचप्रमाणे स्पोर्ट कॅटेगरीचा कट ऑफ, स्पोर्ट्स, दिव्यांग, ऑर्फन. आता ही खूप म्हणजे ह्या गोष्टी प्रेडिक्ट नाही करता येत आपल्याला, कारण यांचे व्हेरिएशन्स खूप जास्त आहे. आपण जर मूळ कट ऑफ मानला 47.50, त्याच्या तुम्ही 10 मार्क मागे जा, म्हणजेच किती होईल ते 37च्या आसपास. 37 यामध्ये 3-4 ज्या कॅटेगरी असतात त्यानुसार प्रेडिक्ट करणं, स्पोर्ट्सचा प्रेडिक्ट करणं आणि ऑर्फनचा प्रेडिक्ट करणं हे खूप रिस्की आहे आणि कुठे ना कुठे ते खोटं बोलल्यासारखं होईल. काहीही व्ह्यूजसाठी म्हणणं योग्य नाही. त्यामुळे मी खरं सांगतो, जर तुम्ही ह्या 3 कॅटेगरीमधून असाल, 40च्या आसपास जर स्कोर असेल तुमचा, 5 मार्कही मागं पुढे असेल, तर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन करावं. ह्या वुमेनचा कट ऑफ, मेन्सचा कट ऑफ मी सांगितला आहे आणि मीन 47.50. आता तुम्ही म्हणाल सर, जर तुम्ही क्लेम करू नाही शकत, तुम्ही ऑथॉरिटीने सांगू नाही शकत, तर आम्ही हा व्हिडिओ कशासाठी बघा? तर बघा, जे नवीन प्रिपरेशन करताय किंवा जे संभ्रमावस्थेत आहे, मॅक्झिमम लोकांची मेन्स यामुळेच क्लिअर होत नाही, कारण ते क्रुशियल 1 मंथचा टाइम वेस्ट करून घेतात कट ऑफ वगैरे प्रेडिक्ट करण्याच्या चक्करमध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो, जर याच्या आजूबाजूला आपला स्कोर असेल किंवा नसेल सुद्धा, तरी तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला लागा. हा होता व्हिडिओ. तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर सबस्क्राईब करू शकता चॅनलला. टू द पॉईंट व्हिडिओ असतात आणि विशेष म्हणजे तुमच्या कमेंटला मी बघतो आणि त्या हिशोबानं मग आपण नवीन व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. आता यामध्ये जर तुम्हाला काही अपयश आले असेल किंवा काही प्रॉब्लेम आले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आपला नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर ठेवू. थँक्यू.